नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, राशन कार्डला घर बसल्या आधार नंबर ई-KYC कशा पद्धतीने करायचं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर मोबाईलमध्ये यायचंय. मोबाईलमध्ये तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज असणार आहे. एक सर्वात अगोदर तुम्हाला मेरा ई-KYC ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला ते कशा प्रकारे दिसेल मी तुम्हाला दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणी होणार नाही. सर्वात अगोदर प्ले स्टोरमध्ये या. प्ले स्टोरमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली जो आहे सर्च ऑप्शन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला टाकायचं आहे मेरा ई-KYC. मेरा ई-KYC टाका. फक्त अशा प्रकारचं नाव असेल तो या ठिकाणी टाकायचं आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सर्च या बटनावर क्लिक करून टाका. आता सर्च या बटनावर क्लिक करून टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा ॲप्लिकेशन दिसेल आणि इथं इन्स्टॉल नाव दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करून याला इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर तुम्हाला याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा ॲप्लिकेशन दाखवेल. आता या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचं राज्य दाखवेल. आता तुम्हाला सर्वात अगोदर राज्य निवडून घ्यायचं आहे. आता यामध्ये बघितलं तर 10 ते 12 राज्यांचं नाव आहे आणि आपला महाराष्ट्र राज्यांचं नाव सुद्धा याच्यामध्ये आहे. अगोदर नव्हतं पण सध्या आता दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र या बटनावर क्लिक करून जे आहे तुम्हाला व्हेरीफाय लोकेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा नवीन पेज ओपन होईल. आता काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचे आहे. जनरेट OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. आपण ही माहिती भरून घेऊया आधार नंबर आणि जनरेट OTP वर क्लिक करूया. आता आपण आधार नंबर टाकलेले, आपण फक्त आता जनरेट OTP या बटनावर क्लिक करून घेऊया. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येणार आहे. तो आपला ज्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल, कोणताही तुमचा मोबाईल नंबर असेल, आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर मात्र OTP येणार आहे. आणि त्याच्या खाली जो कॅप्चा दिसत आहे तो आपल्याला जशाच तसा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. आणि भरून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी OTP टाकायचा. आपल्याला बघू शकता 250-173 हा OTP आलेला आहे. आणि सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. या ठिकाणी म्हणतो इनकरेक्ट कॅप्चा आपण एकदा बरोबर पुन्हा भरून घेऊया. AJCFYT आणि पुन्हा Y. तर या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करून घेऊया. आता सबमिट या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी महत्त्वाची माहिती दाखवेल. जसं की या ठिकाणी बेनिफिशरी डिटेल पूर्ण दाखवेल, आपलं नाव दाखवेल, जे राशन कार्डवर तुमचं नाव आहे, ज्या आधार नंबरशी रिलेटेड नाव आहे तो नाव दाखवेल. त्याचबरोबर राज्य दाखवेल आणि या ठिकाणी राशन नंबर दाखवेल, राशन कार्ड नंबर दाखवेल, डिस्ट्रिक्ट दाखवेल, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात. आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे की आधार नंबर सुद्धा दाखवेल, पण फक्त शेवटचे 4 अंक दाखवेल. आता या ठिकाणी ई-KYC स्टेटस या ठिकाणी येस आहे, कारण की मी या अगोदर केलेली होती त्यामुळे या ठिकाणी येस आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर तुमची ई-KYC नसेल तर या ठिकाणी N ऑप्शन येणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली जो ऑप्शन दिसत आहे फेस ई-KYC या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण माहिती वाचून घ्यायची. वाचून घेतल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं जे आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचा फोटो दाखवेल. आता फोटो आधार कार्डवर या ठिकाणी जे आहेत फेस RD नावाचं ॲप्लिकेशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे आहेत प्ले स्टोरवरून डाउनलोड करावं लागेल. ते सुद्धा मी कसे डाउनलोड करेल ते तुम्हाला दाखवणार आहे. तर या ठिकाणी जे आहेत तुम्हाला डोळे बंद चालू करायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे तुमचं फेस जे आहे या ठिकाणी कॅप्चर केला जातो. कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी सक्सेसफुलीचा ऑप्शन येईल. आता या ठिकाणी माझा या अगोदरच या ठिकाणी फेस व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी फेस प्रॉब्लेम आलेला आहे, कारण की मी या ठिकाणी व्हिडिओ बनत होतो त्यामुळे जो थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, प्ले स्टोरमध्ये पुन्हा या मेरा ई-KYC ॲप्लिकेशन डाउनलोड करतानाच तुम्हाला आधार फेस RD नावाचं एक ॲप्लिकेशन येईल, तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. आधार फेस RD नावाचा जो ॲप्लिकेशन आहे तो डाउनलोड करून घ्या. एक मिनिट. आधार फेस RD नावाचा जो ॲप्लिकेशन असेल तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघू शकता मी डाउनलोड केलेला आहे या अगोदरच. तुम्हाला सुद्धा हा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचा आहे.
आता महत्त्वाचं आहे सर्वांचं KYCचं जो लोकेशन प्रॉब्लेम होता तो आता सॉल्व्ह झालेला आहे. सर्वांना आता KYC घर बसल्या करता येणार, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जोपर्यंत वेबसाईट चालू आहे घर बसल्या KYC करून टाका. तुम्हाला कोणत्याही राशन धान्य दुकानावर जाऊन KYC करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर जा, KYC करा आणि तुमचं राशन कार्डमध्ये जे नाव आहेत ते अपडेट होईल. आता या ठिकाणी आपण बघितलं तर KYC झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, मेरा राशन 2.0 वर यायचं. यावर आल्यानंतर तुमचं KYC झालेली आहे की नाही, अपडेट झालेली आहे की नाही त्या ठिकाणी तुम्हाला बघायची आहे. या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला तुमचं जे कोड असेल तुम्ही आधार नंबरने या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहेत OTP वगैरे टाकून लॉग इन करून घ्या. लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहेत यावर यायचं आहे. यावर आल्यानंतर तुम्हाला तुमचं KYC झाल्यानंतर 48 तासाच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे की तुमचं KYC झालेली आहे की नाही. या ठिकाणी बघितलं तर आधार KYC अपडेटचा ऑप्शन नॉट व्हेरीफाईड दाखवतो ना, या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाईडचा ऑप्शन येणार आहे. त्यामुळे जे आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचा जो आहे, आपण ज्यावेळेस जे आहे KYC करतो मोबाईलमध्ये, KYC झाल्यानंतर तुम्हाला जे आहेत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी व्हेरीफाय झाले की नाही ते 72 तासांच्या नंतर बघायचे. म्हणजे 1-2 दिवस झाले किंवा 3 दिवस झाले त्याच्यानंतर बघायचं आहे की तुमचं आधार नंबर जे आहे व्हेरीफाय झालेला आहे की नाही. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या ॲप्लिकेशनवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करता येणार आहे. प्रत्येकाचं तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता. मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे तुमचं जे मोबाईल नंबर आहे ते या ठिकाणी तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका, जेणेकरून काही जे तुमचे कामं असतील ते घरबसल्या होणार आहेत. तर त्यामुळे मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करा. तर यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं फीचर देण्यात आलेलं आहे. जर तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणाचं नाव जर या राशन कार्डवर नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता, मॅनेज फॅमिली डिटेलमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं फॅमिलीचं नाव ॲड करू शकता. या ठिकाणी बघितलं तर 1 2 3 4 नाव आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला नवीन जे नाव आहे तो ॲड करायचा असेल तर ॲड अ न्यू फॅमिली मेंबर यावर क्लिक करून तुम्ही नवीन फॅमिली मेंबरचं नावसुद्धा ॲड करू शकता. नाव ॲड केल्यानंतर तुम्हाला हिस्ट्री या बटनावर यायचं आहे. हिस्ट्री या बटनावर आल्यानंतर तुमचं जे अपडेट आहे, तुमचं नाव जे अपडेट करण्यासाठी तुम्ही पाठवलेलं आहे तो तुमचं अपडेट कोर्टपर्यंत गेलेलं आहे. या ठिकाणी बघितलं तर मी अपडेटला टाकलेलं होतं, तर ते आता युअर रिक्वेस्ट हॅज बीन सेंड टू स्टेट अँड IT इट इज पेंडिंग टू स्टेट लेवल. या ठिकाणी जर एकदा स्टेट लेवल अप्रूव्ह झालं म्हणजे आपला नवीन जे मेंबर आहेत त्यांचं नाव जे आहे या राशन कार्डमध्ये अपडेट होईल. तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला तुमचं राशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करता येतात. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला नवीन नावसुद्धा ॲड करता येतो. त्याचबरोबर तुम्हाला घर बसल्या या ठिकाणी जे आहेत KYC सुद्धा करता येते. तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला मी सर्व कामे कशा पद्धतीने करायचं ते समजून सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.